नमस्कार मंडळी, मी प्रियास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त असाल। तर बघा, आजचा ब्लॉग दुपारपासून सुरू करते। आम्ही दोघं जेवायला बसलोय, नवरा बायको इकडे बघा। आणि आज जेवणाला आहे चपाती, मुगाची आमटी आणि भात केलाय। जेवायच्या आधी बघा, यांना मी म्हणलं होतं की आज काहीतरी गोड खावंसं वाटायला लागले हो, काहीतरी घेऊन या ना। मग काय, याने लगेच मार्केटमध्ये गेले आणि एकदम भरपूर असं खायला पण आणले। तर त्यातमध्ये खाण्यामध्ये होतं बघा, जिलेबी, खाजा, बर्फी, खवा पेढा आणि भाकरवडी। आता एवढं सगळं आणल्यावर काय खाऊ काय नको असं मला होत होतं। मग काय, अगोदर जेवायचं म्हणलं आणि पुन्हा आपण काहीतरी गोड खाऊन घेऊया म्हणलं। तर चला आता आधी जेवण करूया, मग पुढे आज दिवसभर काय केलं काय नाही ते तुम्हाला मी दाखवते। तर मंडळी बघा, इकडं आम्हाला एक पार्सल आलंय आणि हे कुठून आलंय माहिती तुम्हाला कसं माहित असेल मी सांगितलं। तर हे पार्सल आले बघा। तर बघा मंडळी, आज एक खास पार्सल आलंय। माझी एक मैत्रीण राहते तामिळनाडूत, तर तिने खास माझ्यासाठी हे पार्सल पाठवले बघा। चला पटकन उघडून बघूया आत त्याच्यामध्ये काय काय आहे। अरे वा, हे बघा तामिळनाडूचं स्पेशल मॅगी आणि नूडल्स। मॅगीची बघा 3 किलोची पाकिट आहेत, 1-1 किलोवाली। आणि नूडल्सची 2 पाकिट आहेत, ते पण 1-1 किलोचीच आहेत। आणि सोबत तिनं बघा उडदाचे पापड देखील पाठवलेत। तिकडं बघा उडदाच्या पापडला काय म्हणतात माहिती आहे का? आप्पळा भाजी म्हणतात बघा। आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे याच्या किमती भरपूर आहेत बरं का, पण तिकडे 1 किलोचं पाकिट बघा साधारण 100 ते 150 रुपयापर्यंत मिळते आणि चवीला पण खूप छान असते बरं का। आता आम्हीही करून बघतो आणि त्याची रेसिपी तुम्हाला एक दिवशी शेअर पण करतो। खरंच इतक्या लांबून आमची आठवण ठेवून इतकं सगळं पाठवल्याबद्दल माझ्या मैत्रिणीला मला मनापासून धन्यवाद सांगायचा आहे। आता हे सगळं करून खाल्ल्यावर कसं वाटतंय ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगते। तर मैत्रिणीनं आज मंगळवार मार्केटमध्ये गेलो होतो बघा भाजीपाला आणायला। तर वाजले 6:30, आत्ता आलोय घरी। चला तुम्हाला काय काय आणलंय भाजीपाला दाखवते। आता एकदमच खाली ओतते, पुन्हा नंतर धुवून घ्यायला येते सगळं। आवडणी दिलं तर मला 700 रुपये बघा, त्यातले राहिलेत 200, 400 प्लस 50, 450 रुपये राहिलेत। 750 रुपये दिले होते आणि मला 450 रुपये राहिलेत बघा। म्हणजे 300 रुपयाचा एवढा बाजार। आय थिंक 300 रुपयाचा बाजार नाही आहे बरं का। 300 रुपयामध्ये हे घेतलेत मनुके 150 रुपयाचे। मग हेच अर्धा किलो झाले, म्हणजे फक्त 150 रुपयाचं माळवा घेतलं आहे बघा। तर बघा, हे थोडे थोडे सेविंगमधनंच आपल्या खर्च निघून जातात बरं का। प्रत्येक वेळी आपण ना मागू तर शकत नाही ना। मग असं बाजारात नाही इकडं तिकडं थोडं थोडं आपण जमा करून आपल्या काही खर्च असतील ते आपण भागवू शकतो। घेतलं आहे बघा फ्लॉवर, हे अर्धा किलोच्या वर आहे, 40 रुपयाला दिलं। आणि हे 2 कोथिंबीरीच्या पेंड्या आहेत, हे 10 रुपयाला 2 घेतल्या। परत बटाटो बघा 20 रुपयाला किलो भेटल्या। आणखीन भेंडी 20 रुपयाला अर्धा किलो भेटल्या। परत टोमॅटो 20 रुपयाला किलो भेटल्या। परत काय राहिलं, मिरची 10 रुपयाला पाव किलो घेतलं। परत हे दोडका बघा 20 रुपयाला पाव किलो, देशी आहेत बरं का हे दोडकं। हे बघा किती छान आहेत। मी एवढंच बाजार आणले बरं का। आणि भाजीपाला काय लय आणला नाही, फक्त कोथिंबीर तेवढंच आणले। शेपूची भाजी खाऊन खाऊन तर कंटाळा आला, त्यामुळे काय शेपूची भाजी आणली नाही। आणखीन बघा पालक वगैरे दरवेळी आणते, ह्यावेळी काय पालक वगैरे आणले नाही। दर मंगळवारी सारखं आणलं ना, सारखं खाऊ वाटत नाही म्हणलं, त्यामुळे ह्यावेळेस फक्त एवढंच घ्यायचं। आणि प्रत्येक मंगळवारी आणल्यामुळे माणसाला खायला पण कंटाळा येतोय, त्यामुळे आज काहीच आणलं नाही, एवढंच आणलं आज बस। आणि आपण किराणा पण आणला होता, त्याच्यामध्ये मी ह्यावेळेस कडधान्य भरपूर आणले, त्यामुळे बाजार थोडंच आणलं आहे बघा। अजून तुम्हाला त्याची पण मी म्हणजे किराणाचं जे काय काय आणलं अजून ते पण तुम्हाला दाखवायचं। अजून तसंच पोतं पडलं आहे माझं, ते पण दाखवते थोड्या वेळानं वाटलं तर। चला आता पटकन स्वयंपाक करून घेऊया। तर ताईंनो बघा, इतकं सगळं मी आज बाजार आणला आहे। टोमॅटो 1 किलो आहेत, बटाटो 1 किलो आहेत, कोथिंबीर 2 पेंड्या, मिरची पाव किलो आहे, भेंडी पाव किलो, दोडका पाव किलो, परत अर्धा किलोच्या वर फ्लॉवर आहे। एवढं सगळं फक्त 150 रुपयामध्ये आणलं आहे बघा। तर चला आता आज भाजी काय करूया,
पिशवी भरून जरी मैत्रिणीनं माळवा आणलं ना तरी त्या दिवशी पण कोडच असते. काय करायची आता भाजी यात. तर चला आता मी दोडका करायचं म्हणते. मस्त अशी छोटी छोटी दोडका आणलं इकडं. देशी दोडका येतं. मग याचीच भाजी करून घेते आता. मस्त अशी पातळ आमटी करून घ्यायची याची. चला आवरूया. तर मंडळी इकडं बघा गरम गरम ज्वारीच्या भाकऱ्या तयार आहेत. तर मंडळी बघा इकडे समर्थ देवापुढे दिवा लावायला लागला आहे आज. का तर मी भाकऱ्या करायला बसले लवकर. माझा हात सगळे पीठ झाले त्यामुळे त्याला म्हटलं तू दिवा लाव. तसं तू लावतो दिवा रोज देवापुढे. पूजा पण कधी कधी त्याच्याकडेच असते. शाळेला जर उशीर होते लवकर आवरा लागते म्हणताना पूजा मीच करते बघा. तर इकडे बघा ज्वारीच्या भाकऱ्या करायला लागले मी आता. तर मैत्रिणींना बघा इकडं मला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं जे कोयमतूरहून माझ्या मैत्रिणींना पाठवलं होतं ना पार्सल. त्याच्यामध्ये हे पापड पण तिनं पाठवून दिले. तर आता आपण हे तळून घेऊया. आणि तळल्यानंतर बघा एवढं छोटं दिसते ना. आता तळल्यानंतर बघा किती फुलते. चला आपण तळू यायला. तेल गरम झाले तर बघा आता किती छान फुलते. थांबा हे अजून पहिल्यांदा आहे तरी म्हणावं इतकं फुललं नाही. म्हणजे मोठं झालं नाही. थांबा अजून आता तेल आता बऱ्यापैकी गरम झालं. आता हे टाकून देऊ आपण. तर मंडळी तुम्हाला दाखवतो थांबा साईज आता. तळल्यानंतरची साईज आणि याच्या अगोदरची साईज म्हणजे तुम्ही बघा म्हणजे किती फरक आहे. तर इकडे बघा ही आहे तळायच्या अगोदरची उडीद पापड आणि हे तळल्यानंतरची पापड बघा किती मोठी झाली. तर गाईज बघा इकडं 8ला अजून 10 मिनिट कमी आहेत. माझं स्वयंपाक रेडी आहे. आता इकडं वाढलंय मी सन्निधीला जेवण. चला आता आमचं पण जेवण घेऊन येऊया. चला पहिलं जेवूया पुन्हा अभ्यास करा. इकडं बघा आणि अभ्यास करायला लागले. पुन्हा अभ्यास करा उठा. चला ते सोप्याचं कवर नीट कर. चला. तर गाईज माझ्या मम्मीने पापड बनवले. त्या पापडीचं मी त्यात कांदा टमाटो चटणी कोथिंबीर आणि काकडी टाकून खाय मसाला पापड तयार केला. पापड तयार केला. बघू दाखव तुझा मसाला पापड. तर गाईज त्यात फक्त भाकरी झाली. भाकरी मग एवढं झाले ते ज्वारीची भाकरी वाटाली. आणि बघा आता इकडे बघा आमच्या घरी कोणीतरी पाहुणे आले. तर हे पाहुणे म्हणजे आमच्या नंदेचा मुलगा. हा जो शेजारी बसला ना माझ्या हा आमच्या नंदेचा मुलगा आहे. आणि हे त्यांचे मित्र आहेत बघा. आज जातमध्ये काहीतरी काम होतं म्हणून ते आले होते. तर आमच्यासोबत गप्पा टप्पा सुरू आहे. तिकडं आले तर भेटायला आम्हाला. आणि ते दोघं मिळून बघा हा जो चॉकलेटी शर्टवाला मुलगा आहे ना मध्ये बसलेला तो आणि आमच्या नंदेच्या मुलांनी मिळून बघा कवठे महांकाळमध्ये एक शॉप ओपन केलं आहे. ज्याचं नाव आहे पैलवान स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशन्स म्हणून एक दुकान काढले. हे सावकाश जावा काय दिसेनास तू बाय. सावकाश जावा सावकाश. हे सावकाश सावकाश जावा. हां तो इथंच एवढं फास्ट ओढते बरं. तर मंडळी बघा इकडे डोक्याला चपचपीत तेल लावल्या. आज दिवसभर डोकं दुखायला आलं बघा. थांबण झालं. विक्स लावलं सगळं लावलं पण डोकं काय दुखायचं थांबत नव्हतं. म्हणून म्हटलं आता भरपूर असं चपचपीत तेल लावूया. तर इकडं बघा अर्धी वाटी तेल घेतली होती तर तेवढीच तेल ठेवल्या. एवढं डोक्याला तेल थोपले आज. आणि डोकं लय दुखत होतं माझं म्हणताना तर भरपूर डोक्याला तेल लावल्यानं डोकं शांत होतं आहे. आणि डोकं दुखायचं पण जरा कमी येते. आणि अजून मला आजचा व्हिडिओ देखील एडिटिंग करायचं त्यामुळे म्हटलं थोडंसं तेल थोपूया 5-10 मिनटं शांत बसूया म्हटलं. डोकं शांत झालं की मग आपण व्हिडिओ एडिटिंग करूया म्हटलं. तर आय होप मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा. आणि आपल्या व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओज बघता येतील. तर असं सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळेच आमचा उद्याच्या व्हिडिओला प्रेरणा मिळणार आहे. तर असंच व्हिडिओ बघत राहा. आजचा व्हिडिओ बघितल्यासाठी काय म्हणायचं नाही म्हणायचं. आजचा व्हिडिओ देखील पूर्ण
काय म्हणायचं ग. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.